आहे डॅशिंग तो दमदार, त्याचा विरोध करणार. अरे असं मनुष्याचं ढाण्यावर, हा माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतिया. असं माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतिया. आहे डॅशिंग तो दमदार, त्याचा विरोध करणार. आहे डॅशिंग तो दमदार, त्याचा विरोध करणार. असं माणसाचा ढाण्यावर, असं माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतिया. असं माणसाचा ढाण्यावर अविनाश जाधव जळतिया. शक्तिधराचा खरा आत्मा म्हणजे प्रश्न आणि उत्तर. रसिकजन हो, शांतता इतकी असू द्या की त्या टोकावरती जरी टाचणी पडली तरी माझ्या कानापर्यंत ऐकायला येईल, एवढी शांतता असू द्या. बघा, बुवांचा प्रश्न असा आहे, पूर्ण शांतता असू द्या, पूर्ण शांतता असू द्या. त्रिकाल ज्ञानी श्वेत द्वीपात फिरत असता त्याला सरोवराच्या काठावर एक सुंदर कन्या दिसली. त्या कन्याच्या शरीरामध्ये त्या पुरुषास एक दिव्य पुरुष दिसला. त्या पुरुषाच्या हृदयात दुसरा एक पुरुष व त्या दुसऱ्या पुरुषाच्या हृदयात तिसरा एक पुरुष दिसला. अशा प्रकारे त्या कन्येच्या शरीरात असलेले 3 पुरुष त्याला दिसले. तर बुवाचा प्रश्न असा आहे की त्या 3 पुरुषांची नावं काय, त्या तिघांचे स्वरूप काय व त्या कन्येचे नाव काय. बुवा प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतोय. जे काय माझ्या वाचनातून गेलेलं आहे ते बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतोय. व तुम्ही विचारलेल्या स्त्रिया शरीरात 3 पुरुष दिसले ते म्हणजे ब्रह्मा
विष्णू, महेश म्हणजे शिव, आणि ती कन्या म्हणजे माया, तीच प्रकृती होय. तिच्यातून ब्रह्म विष्णू महेश हे त्रिमूर्त प्रकट होते. म्हणजेच शक्तीशिवाय पुरुषत्व व्यक्त होत नाही. सृष्टी पालन आणि लय हे सर्व एकाच परमशक्तीचे तीन प्रवाह आहेत. आणि ती कन्या म्हणजेच आदिशक्ती, तिच्या अंतर्यामध्ये तत्व दडलेले आहे व ग्रंथाचा आधार आहे योग वासिष्ठ आणि वशिष्ठ रामायण. हे बुवा तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. व प्रश्नाचं उत्तर खरं असेल तर खरं म्हणून सांगण्याची ताकद ठेवा बुवा, कारण तुम्ही त्या ताकदीचे आहात. विराटच्या बारीमध्ये जे केलं ते इथे करायला लावू नका, कारण त्या दिवशी त्या बारीला बुवांना माझ्या बारीत पायाखाली झुकवायची ताकद माझ्यात होती, व ते पुन्हा करायला लावू नका. प्रश्नाचं उत्तर जर बरोबर असेल तर बरोबर आहे म्हणून सांगा,